आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया अपूर्वा गज्जला. छान झाला पूर्वा, खूप छान. मनापासून तू गायलीस अगदी गाणं आणि त्यामुळे खूप चांगलं झालं. सलील, खूप मनापासून गायलीस. हे खरं तर गाणं लिहिलेलं आहे ते बाजीप्रभू देशपांडेंविषयी, की पावनखिंडीत लढता लढता त्यांच्या मनात आलेले विचार की त्या तोफा वाजाव्यात आणि माझं काम झालंय मला कळल्यानंतर माझे डोळे मिटावेत, त्या वेळेचं गाणं आहे. पण हे मला आजच्या सामान्य माणसाचं पण गाणं वाटतं की सरणारं कधी रण. कधी कधी मला असं वाटेल की आपल्या घरातले म्हातारे आजी आजोबा दोघंच जरी एका बंगल्यामध्ये राहिले तरी ते घर फोडणार नाहीत कोणी, त्यांना रात्री कोणीतरी हल्ला करणार नाही, हे मला कधी वाटेल. कधी सरणार, कधी आपल्या मुलांना सायकलवरनं शाळेत पाठवताना आपल्याला भीती वाटणार नाही की PMT त्यांना धडक देऊन काय होईल. असं आजच्या माणसाचं पण गाणं वाटतं. तर आजचा दिवसच आपल्या सगळ्यांसाठी असा आहे की आपल्याला तो कदाचित आजची एक संध्याकाळ आपल्या सगळ्यांना बदलून टाकेल अशी संध्याकाळ. त्या संध्याकाळमध्ये तुझंही आत्ताचं गाणं फार महत्वाचं आहे. अभिनंदन. खूपच छान गाणं झालं. आणि खरोखर हा जो काही एपिसोड होतोय ह्याच्यातनं केवळ गाण्याची एक संध्याकाळची महफिल नसून ह्याच्यामध्ये एक सामान्य माणसाला सुद्धा एका विचाराच्या दिशेने ढकललं जात आहे, पुश केले जात आहे, ह्याचा एक फिलिंग येत आहे स्वतःला ऐकताना. आणि तू त्याच्यामधली एक फार मोठी सैनिक आहेस असं मी म्हणेन. असं नाहीये की आपण ही गाणी गात नाही ह्या स्टेजवरती. आपण आतापर्यंत गेल्या 4 वर्षामध्ये सारेगमपच्या मंचावरती 15 ऑगस्टचे देखील एपिसोड केले आणि 26 जानेवारीचे देखील एपिसोड केले. आपण दरवेळेला अशा प्रकारची हीच गाणी गातो, परंतु आज ती गाणी आपल्या मनाला इतकी का भिडतायत, बोचतायत, टोचतायत, का आपले अश्रू बाहेर काढतायत. तर मला असं वाटतं की मी थोडंसं बोल्ड बोलतो, परंतु ही गोष्ट आहे की आजचा दिवस आपण आज वर्षांनी पहिल्यांदा आज हा आपण एक त्या शहीदांची स्मृती जागवणारा दिवस म्हणून साजरा करतोय. तर दरवर्षी हा दिवस एक शहीद दिवस म्हणून साजरा केला जावा. जसा 15 ऑगस्ट आहे, जसा 26 जानेवारी आहे, तसाच हा साजरा केला जावा. कारण हिनी गायलेलं गाणं आणि ह्यांनी दिलेली रिॲक्शन इतकी बोलकी आहे की आम्ही बाजीप्रभू देशपांडे बघितले नाहीत, आम्ही शिवाजी महाराज बघितले नाहीत. आमची आत्ताची पिढी पाहता ज्यांनी 1942-1947 ते प्रसंग बघितले नाहीत, त्यावेळी झालेला नरसंहार आम्ही बघितला नाही, अनुभवला नाही. तर त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला 15 ऑगस्टला सकाळी शाळेत उठून जाऊन झेंडावंदन करतो, त्यावेळेला आमच्या मनातनं त्या भावना, तो उद्रेक कसा येणार बाहेर जर का आम्ही ते पाहिलेलं नाही. पण हे आम्ही पाहिलंय, हे आमचे शहीद आम्ही बघितलेले, हा नरसंहार आमच्या डोळ्यांनी आम्ही बघितलेला आहे, हा रक्तपात आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितला आहे. आणि आमचे हे सैनिक ज्यासाठी आमच्या लोकांसाठी एका अजूनही अस्तित्वात असलेल्या एका शत्रूशी ज्यावेळेला ते इतक्या निर्भीडपणे लढले,
आणि धारातीर्थी पडले ते आम्ही बघितलेलं आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की हा दिवस आपण आजच नव्हे तर येणारे काही वर्ष आपण जितके दिवस आपण जगू तितके दिवस इतके वर्ष ह्या सर्व शहीदांची आम्ही दरवर्षी ह्या दिवशी आठवण काढू आणि त्याला आम्ही एक शहीद दिवस म्हणून आम्ही तो साजरा करू असं निदान मी माझ्याकडनं मी सर्व जनतेला वचन देतो. धन्यवाद. सो अपूर्वा, ऑल द बेस्ट. थँक्यू.